मित्रांनो, आज मी तुम्हाला जगातल्या सगळ्यात मौल्यवान किंवा आपण ज्याला पॉवरफुल म्हणू शकतो अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे. फक्त त्या गोष्टीला मॅनेज कसं करायचं किंवा त्याचा उपयोग कसा करायचा हे जर आपल्याला कळलं ना, तर आपल्याला आयुष्यामध्ये जे अचीव करायचं आहे ते सगळं आपण निश्चितच अचीव करू शकू. फक्त त्याची मॅनेजमेंट आपल्याला कळली पाहिजे. तर त्यासाठीच हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला पटेल. तर जीवनातली जी सगळ्यात मौल्यवान अशी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे वेळ. आणि त्या वेळेचाच अभाव आज आपल्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला वेळेचा अभाव जाणवत आहे. तर वेळेचा अभाव का बरं जाणवत आहे? आपण प्रत्येकजण आज म्हणतो की मला करायचं तर खूप काही आहे, पण वेळच मिळत नाही, वेळच पुरत नाही, 24 तास कसे जातात हे कळतच नाही. हा जो अभाव आहे हा वेळेचा नाही, तर त्या टाईम मॅनेजमेंटचा आहे. कारण आपल्याला टाईम मॅनेजमेंट करणं जमलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला वेळ पुरत नाही. तर टाईम मॅनेजमेंट आपण केव्हा करू शकू? जेव्हा आपल्याला त्या वेळेचं महत्त्व कळेल, वेळेची किंमत काय आहे ही जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपण टाईम मॅनेजमेंट करू शकू ना. तर त्यासाठी पहिले वेळेचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे की वेळ आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाची आहे किंवा ती आपल्या आयुष्यातली तो आपल्या आयुष्यातला किती महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण आयुष्यात एकदा वेळ निघून गेली ना की ती परत येत नाही. लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा वेळ विकत घेऊ शकत नाही. तर वेळेचा जर आपण योग्य उपयोग केला, तर वेळेचं महत्त्व आपण ओळखलं, तर आपण त्याच्यातनं लाखो करोडो नक्कीच कमवू शकतो. पण लाखो करोडोतून आपण वेळ विकत घेऊ शकत नाही. एवढी वेळ ही मौल्यवान गोष्ट आहे किंवा एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आज वेळेचं महत्त्व काय हे मिल्खा सिंगला विचारा किंवा मिल्खा सिंगसारखे जे आहे त्यांना एक एक सेकंदाचं किती महत्त्व होतं हे फक्त त्यांनाच माहीत आहे. कारण ते जगले, त्या वेळेत ती गोष्ट अचीव करणं ते जगले, म्हणून त्यांना त्या वेळेची किंमत माहीत आहे. किंवा ज्याची ट्रेन 1 मिनिटाने मिस झाली आहे त्याला त्या 1 मिनिटाची किंमत विचारा, त्याला त्या 1 मिनिटाची किंमत आहे. पण आपल्याला त्याची किंमत नाही, कारण वेळ हा आपल्याला फ्रीमध्ये भेटून राहिला ना, इझी अवेलेबल आहे. रोजच्या आपल्या जीवनाच्या आपल्या डाटामध्ये रोज 24 तास आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल होऊन राहिले आहे, म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. आणि जे फ्रीमध्ये मिळते ना त्याची कधीच किंमत नसते. जसा पैसा आपण जपून वापरतो, जशी पैशाची आपल्याला किंमत असते, एक एक रुपया खर्च करताना आपण जसा विचार करतो, तसाच आपल्या आयुष्यातला एक एक सेकंद खर्च करताना सुद्धा आपण विचार केला पाहिजे की हा एक एक सेकंद माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, या एका सेकंदातून मी किती अचीव करू शकतो. पण आपण तसं करत नाही. कारण पैसे कमवायसाठी आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागले आणि वेळ जो आहे हा आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल झालेला आहे, म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही आहे. जर तुम्हाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, काही तुम्हाला साध्य करायचं असेल, तर वेळेचं महत्त्व ओळखणं खूप आवश्यक आहे. आणि आपण काय करतो? आपण मस्त मजेत लोळत पडलेलं आहे, मोबाईल हातात घेऊन बस सतत स्क्रोल करणं चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपला किती टाईम वेस्ट होत आहे हे आपल्याला कळतच नाही. किती लोकांच्या आयुष्यामध्ये तर त्यांनी सूर्य कधी उगवतो हे त्यांना माहीतच नाही आहे, त्यांनी पाहिलंच नाही आहे. कारण त्यांचा वेळ त्यावेळी कुठे असतो? ते मस्त लोळत पडलेले असतात. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा त्यांनी कधी आस्वादच घेतलेला नाही आहे. आणि मग असे लोक आयुष्यामध्ये प्रगती कशी करणार? ते त्यांच्या जीवनामध्ये ध्येय कसं गाठणार? जर एखाद्या शेतकऱ्यांनी म्हटलं की मी पेरणीच्या वेळी नांगरणी करतो आणि नंतर पेरणी करतो, तर त्या शेतातून त्याला रिझल्ट काय मिळणार आहे? रिझल्ट शून्यच राहणार आहे ना. कारण त्यांनी चुकीच्या वेळी चुकीची गोष्ट केल्यावर रिझल्ट शून्यच येणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळी होणं आवश्यक आहे. सगळ्या गोष्टीसाठी योग्य वेळ निश्चित केलेली आहे आणि त्या वेळेतच ती गोष्ट होणं आवश्यक आहे. कालांतराने वेळेनुसार काय होणार आहे? आपले केस पांढरे होणार आहे, आपले दात पडणार आहे, आपले हाडं कमजोर होणार आहे, आपलं शरीर हळूहळू हे थकत जाणार आहे. तर त्यामुळे आज आपल्या मनगटामध्ये जोर आहे, आज आपल्या जो वेळ आहे त्या वेळेचा उपयोग उद्याचं जीवन सुखात घालवण्यासाठी करा ना. उद्याचं जर जीवन तुम्हाला चांगलं आनंदाने, सुखाने, शांतपणे जर जगायचं असेल, तर आज जो वेळ आहे त्या वेळेचा योग्य उपयोग करा. आज तुम्हाला कष्ट पडतील, आज मेहनत घ्यावं लागेल, पण आज तुमच्या मनगटात जोर आहे तर तुम्ही ते करू शकता. उद्या ते करू शकणार नाही आहे, कारण वेळेनुसार सगळ्या गोष्टी बदलत जाणार आहे. म्हणून वेळेची किंमत करा, वेळेचं महत्त्व ओळखा, तरच तुम्ही जगात पुढे जाऊ शकता.
ज्या मुंग्या असतात ना, मुंग्या, त्या पहा उन्हाळ्यामध्येच त्या आपल्या अन्नाची व्यवस्था करून ठेवतात, कारण त्यांना माहीत आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला अन्न भेटणार नाही आहे, आणि त्याची सोय त्या उन्हाळ्यामध्येच करतात. त्या उन्हाळ्यामध्ये इतक्या गरमीतही त्या कष्ट घेतात आणि आपलं अन्न साठवून ठेवतात. तसंच आपलं आहे. जर त्या मुंग्यांना ही गोष्ट कळत आहे तर आपल्यालाही कळायला पाहिजे ना. आणि वेळ हा प्रत्येकाला सारखा आहे. सारखा आहे म्हणजे प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असू शकते, पण जे 24 तास जे दिलेले आहे ते प्रत्येकाला सारखेच दिलेले आहे. कोणी लाडका कोणी दोडका म्हणून त्याला, जो लाडका आहे त्याला 24 तासाचे 48 तास दिलेले नाही आहे. जो राजा आहे त्याला पण 24च तास दिलेले आहे, आणि जो भिकारी आहे त्याला पण 24च तास दिलेले आहे. फक्त त्या 24 तासाचा उपयोग कसा करायचा हे त्या त्या व्यक्तीवर डिपेंड आहे. वेळ सगळ्यांनाच मिळतो, आणि त्या वेळेचा उपयोग करून आपण आपलं जीवन बदलवू शकतो. पण जीवन हे एकदाच मिळते. ते वेळ बदलवण्यासाठी आपण वारंवार जीवन आपल्याला मिळणार नाही आहे. वारंवार आपण जन्म घेणार नाही आहे. तर जीवन हे एकदाच मिळालेलं आहे आपल्याला. तर त्या जीवनात त्या वेळेचा उपयोग कसा करायचा हे आपण शिकलं पाहिजे. तर आपल्याला काहीतरी जीवनात यशस्वी होता येईल. आणि जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर वेळेचं सामर्थ्य ओळखणं खूप आवश्यक आहे. आज जे जगात आपल्याला सक्सेसफुल लोक दिसतात ते असे विनाकारणच सक्सेसफुल झाले नाही आहे. ते असे लोळण घेऊन सक्सेसफुल झालेले नाही आहे. तर त्यांनी वेळेचं सामर्थ्य ओळखलं, त्या वेळेतच ज्या वेळेत जे काम करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं, म्हणूनच आज ते सक्सेसफुल झाले आहेत ना. म्हणून जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, यश कमवायचं असेल, तर वेळेचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. वेळ ही खूप आवश्यक आहे आणि खूप महत्त्वाची आहे. एकदा वेळ गेली ना की ती परत आपल्याला मिळवता येत नाही. आज आपलं बालपण जे निघून गेलेलं आहे ते बालपण आपल्याला पुन्हा जगता येते का, किंवा ते दिवस आपण परत आपल्या आयुष्यात आणू शकतो का? नाही आणू शकत. ते कोणीच नाही आणू शकत, कारण ती गोष्ट आपल्या हातातच नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या करिअरसाठी आपण ज्या इयत्तेत शिकतो आहे ती प्रत्येक इयत्ता आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एकदा जर तुमचं वर्ष वाया गेलं ना, तर तुम्ही 1 वर्ष मागे येता. त्या 1 वर्षात तुमच्यापेक्षा कितीतरी लोक पुढे गेलेले असतात आणि तुम्ही तेवढ्या लोकांच्या मागे येता. म्हणून विद्यार्थ्यांनी पण ही गोष्ट खूप लक्षात ठेवली पाहिजे, आणि त्यांनी पण योग्य वेळेत आपला टाईम टेबल ठरवून त्यानुसार आपलं जे आहे, जो अभ्यास आहे, जे आपल्याला करायचं आहे ते त्यांनी केलं पाहिजे. फक्त ध्येयासाठीच वेडे व्हा असंही नाही आहे. जगात हे जीवन जे वाटायला आलेलं आहे ते त्या जीवनात सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. सगळ्या म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहे, ज्या आपल्याला आवश्यक आहे त्या करणं गरजेचं आहे. मग प्रत्येक गोष्टीला आपल्याला वेळ देता आला पाहिजे. आपल्याला आपल्या कुटुंबासाठी पण वेळ देता आला पाहिजे, आपल्या मित्रांसाठी पण देता आला पाहिजे. आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न जगण्यासाठी पण आपल्याला वेळ देता आला पाहिजे. फक्त त्याच्यासाठी त्याची मॅनेजमेंट आपल्याला आली पाहिजे, आणि ती जर आली तर तुम्हाला तुमच्या आयुष्याची घडी नीट व्यवस्थित बसवता येते. म्हणून हा जो वेळ आपल्याला फ्रीमध्ये मिळालेला आहे ना, त्या मिळालेल्या वेळेचं सोनं करा आणि जीवन यशस्वी करा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.